100 रुपयात काय येतं हा प्रश्न कोणीही विचारतो आजकाल. पूर्वी कसं होतं की एक वडापाव घ्यायला गेलं तर तो जेव्हापासून आम्ही स्वतःच्या खिशातला रुपया खर्चून वडापाव किंवा इतर गोष्टी खायला लागलो तेव्हापासूनचं आठवतं अगदी 60 पैसे 75 पैसे ते 1 रुपयापर्यंत हा वडापाव यायचा मुंबईत. तरी आज मुंबईत वडापाव किमान 10 रुपये आणि कमाल 50 रुपये, त्याहीपेक्षा त्या वडापावची व्हरायटी वाढली, वेगवेगळे जिन्नस त्यात ॲड होत गेले. चीज शेजवान वडापाव, मॅगी नूडल्स वडापाव, असं काय काय होत गेलं आणि मग त्या वडापावची किंमत वाढत गेली. 60 पैशाचा 70 पैशाचा वडापाव आज 60-70 रुपयांपासून ते 200-250 रुपयापर्यंत पोचला. आणि आज जर या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर 100 रुपयाची किंमत जर करायला गेलो, मूल्यमापन करायला गेलो, तर 100 रुपयात येतं काय हा प्रश्न सहज उभा राहतो. पूर्वी असं होतं की वडील कामावर निघायचे ऑफिसला जायला, 50ची नोट आईच्या हाती टेकवायचे. कशासाठी? तर आई म्हणायची भाजीपाल्याला दिलेत. म्हणजे 50 रुपये इज इक्वल टू भाजीपाला. तीच अवस्था आज 100 रुपयांची झाली आहे. 100 रुपये इज इक्वल टू भाजीपाला. आता शीर्षक जे तुम्ही वाचलं आहे आजच्या व्हिडिओचं, तर इज्जतीचा भाजीपाला करणं म्हणजे काय याचा एक मी जोडलेला हा बादरायण संबंध आहे. आता कुणाच्या तो जिव्हारी लागू नये म्हणजे मिळवलं. इज्जत का भाजीपाला हा जो काही एक वाक्प्रयोग आहे तो सगळ्यांना समजतो. आता त्या भाजीपाल्याला 100 रुपयाची कशी जोड मिळाली आहे ते बघा. काल मुंबईत भारतीय जनता पक्षाचा मुंबई महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक विजय संकल्प मेळावा पार पडला. आता या मेळाव्यात समोर जमलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना संबोधित करताना, त्यांचं मनोबल वाढवताना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे भाषण केलं त्या भाषणातला एक तुकडा मी तुम्हाला आता ऐकवणार आहे. त्याआधी त्या तुकड्याचा रेफरन्स तुम्हाला सांगतो आणि इज्जत का भाजीपाला कसा होतो तेही तुम्हाला सांगतो. आता देवेंद्रजींनी मागच्या 25 वर्षातल्या या मुंबई महानगरपालिकेतल्या एकूण प्रशासनावर, कारभारावर जी टीका केली, जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर होती, तर या गटाने किंवा आता ह्या गटाचे जे गटप्रमुख आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं आपली तळघरं भरण्यासाठी या महानगरपालिकेच्या खोराड्यातली जी सोन्याचं अंड देणारी कोंबडी होती तिला कसं वापरून घेतलं, तिला कसं डालगीत कोंडून ठेवलं होतं, याचा पाढा वाचताना एक गोष्ट सांगितली किंवा एक चॅलेंज दिलं समोर जमलेल्या सगळ्या माध्यमकर्मींना. आणि हे समजा जे कोणी लाईव्ह बघत होते त्यांनाही हे एक प्रकारचं चॅलेंज आहे की मी तुम्हाला 100 रुपये देतो, तुम्ही उद्धवजींच्या भाषणातला किंवा उभाटा गटातल्या कुठल्याही प्रमुख नेत्यांच्या, म्हणजे उद्धवजींचे जे वारसदार आहेत, भालदार चोपदार, अगदी आदित्य ठाकरे असोत, संजय राऊत असोत की इतर दुसरे अनिल परब वगैरे, यांच्या भाषणात कधी तुम्हाला विकास, मराठी माणसाचा विकास, मुंबईचा विकास, महाराष्ट्राचा विकास कधी दिसला का? हा शब्द त्यातून आला आहे का? यांनी मागच्या 5-25 वर्षात म्हणजे जोवरी सत्ता उपभोगली त्या काळात फक्त स्वतःचा विकास करून घेतला. साधं जे एक मजली मातोश्री होतं वांद्र्याच्या साहित्य सहवासमधलं, ते पुढे 4 मजली झालं. नंतर मातोश्री 2 उभं राहिलं. त्यानंतर लंडनला मातोश्री 3-4. आता थेम्स नदीच्या किनारी म्हणे अजून एक आलिशान बंगला उभा राहतो. ह्या सगळ्या गोष्टी कशा साध्य झाल्या? तर या मुंबई महानगरपालिकेच्या जो काही उत्पन्नाचा स्रोत होता, मुंबईकर जनता ज्या पद्धतीनं आपला जो कररूपी महसूल या तिजोरीत गोळा करत होतो, त्या सगळ्या पैशांवर डल्ला मारायला हे लोक बसले होते. आता या लोकांनी फक्त स्वाहाकार केला, विकास केलाच नाही.
आणि त्यामुळं असं झालं आहे की यांच्याकडे मागच्या 25 वर्षात केलेल्या कामांची उजळणी करण्यासारखं किंवा आम्ही हे करून दाखवलं असं बोलण्यासाठी काहीच शिल्लक नाही आहे. आज देवेंद्रजींच्या भाषणातून बऱ्याच गोष्टी आल्या. कोस्टल रोडपासून अटल सेतू ते शहरात लावलेले CCTV, रस्त्यांचे जी कामं आहेत ती, उड्डाणपुलं, मेट्रो, हे सगळे प्रकल्प देवेंद्र फडणवीस या एका विकास पुरुषाच्या मार्गदर्शनाखाली घडत गेले. भूमिपूजनही त्यांनीच केली या सगळ्या कामांची आणि उद्घाटनही देवेंद्रजींनीच केले. आता हे ज्या छातीटोक पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्रजी किंवा मुंबईचे नवनियुक्त जे अध्यक्ष आहेत भारतीय जनता पक्षाचे अमित साटम ते सांगू शकतात, त्या पद्धतीनं हे जे काही विरोधक आहेत आता उभाटा गटाचे, ते असं काहीच बोलू शकत नाही. आणि त्यांना चॅलेंज म्हणून देवेंद्रजींनी ज्या पद्धतीनं एक आव्हान दिलं होतं ते तुम्ही प्रत्यक्ष ऐका. अनेक वेळा मला आश्चर्य होतं, तुम्ही यांची भाषणं बघा, काय बोलतात. यांच्या भाषणांमध्ये मी तर 100 रुपये द्यायला तयार आहे तुम्हाला, मी तर 100 रुपये द्यायला तयार आहे तुम्हाला, मी तर 100 रुपये द्यायला तयार आहे तुम्हाला. तुम्ही गेली 10 भाषणं काढा आणि विकासावर एक वाक्य दाखवा, एक वाक्य. मुंबईकरांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याकरता विकासाच्या विजनचं एक वाक्य तुम्ही दाखवा, 100 रुपये माझ्याकडनं घेऊन या, 100 रुपये माझ्याकडनं घेऊन या. बोलतच नाहीत, बोलूही शकत नाहीत. ऐकलत मित्र, मी तुम्हाला 100 रुपये देतो, तुम्ही एक तरी असा व्हिडिओ शोधून दाखवा की ज्यामध्ये उद्धवजी विकासावर बोलत आहेत, आम्ही केलेल्या विकासाच्या कामावर बोलत आहेत, त्यांनी करून दाखवलेल्या कुठल्या तरी भरीव कामाचं ते गुणगान गात आहेत. अर्थात असा व्हिडिओ सापडणं तसं दुरापास्त आहे, कारण जर आज आपण अभ्यास केला, तुलना केली तर मागच्या 25 वर्षात असं काय घडलं आहे जे 2014 देवेंद्रजींनी करून दाखवले. आता करून दाखवलं ही ॲड कॅम्पेन भलेही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपीक डोक्यातून आलेली होती आणि त्यांनी 2017लाही ती वापरली. हे सगळं करत असताना आज जर या सगळ्या दोन्ही नेत्यांच्या कामांचा, कार्याचा जर आपण एक तुलनात्मक अभ्यास केला तर देवेंद्र फडणवीस सरस ठरत आहेत विकासाच्या बाबतीत, हे स्पष्ट आहे. पण देवेंद्रजींना कुठेतरी आपल्या जुन्या मित्राची कणव यायला हवी होती. त्यांनी अगदी इज्जत का भाजीपाला करून टाकला ना. 100 रुपये माझ्याकडनं घेऊन या, 100 रुपये माझ्याकडनं घेऊन या. 50-100 रुपयात काय येतं हो आजकाल. 100 रुपये देतो, त्यांचे एखादा व्हिडिओ शोधून काढा. म्हणजे जे काम असं एवढं कठीण आहे, जी गोष्ट दुरापास्त आहे, ज्याच्यात प्रचंड मेहनत करावी लागणार आहे, ज्याला कोणाला करायचं असेल त्याला, कारण सगळेच काय असे रिकामटेकडे थोडीच बसलेले आहेत की चला आता देवेंद्रजींनी सांगितलं यांचा व्हिडिओ शोधा, 100 रुपये मिळणार आहेत. 100 रुपये माझ्याकडनं घेऊन या, 100 रुपये माझ्याकडनं घेऊन या. की उद्धवजींच्या भाषणातला विकास शोधूया, तर उद्धवजींच्या भाषणात विकास अजिबात सापडणार नाही. तिथं सापडणार फक्त अस्मिता, कोथळा, वाघनख, गद्दार, भालदार, चोपदार. आता ह्याच्यातून काय सिद्ध होणार आहे? म्हणजे खोदा पहाड निकला चुवा, आणि जे 100 रुपये मिळतील या आशेनं तुम्ही तो व्हिडिओ शोधायला जाल तर तेही नाहीत. बरं, एवढी मेहनत केल्यानंतर समजा सापडलाच एखादा व्हिडिओ अगदी 2 सेकंदाचा, 3 सेकंदाचा, ज्यात कुठेतरी आम्ही हे करून दाखवलं असं बोलणारा, सांगणारा, काहीतरी काम दाखवणारा एखादा तुकडा असेल, तर तो तुकडा देवेंद्रजींना पाठवायचा की बघा देवेंद्रजी, शोधून काढलं आहे काम, काढला शोधून विकास, आता द्या. पण द्या काय, 100 रुपये? अहो, इज्जतचा भाजीपाला नाही का? म्हणजे बँड्रावाल्यांचा तर केला तुम्ही, बंगल्यावाल्यांचा. म्हणजे त्यांच्या कामाची तुलना तुम्ही इज्जत का भाजीपाल्याची करून टाकली. 100 रुपये किंमत ठेवली नाही त्यांची. आता तुम्ही शोधणाऱ्यालाही सांगताय की तू शोध, तुला मी 100 रुपये देतो. शोधणाऱ्याचीही तुम्ही काही ठेवली आहे का? आता हे शोधणारे हे सगळे चाय बिस्कुटे आणि ज्यांना रोज सकाळी भांडूपला फुकट चहा मिळतो, बिस्किट, पोहे, उपमा, सोबत काय मिळतं माहीत नाही. पण जर 100 रुपये देवेंद्रजींकडून मिळणार असतील तर कदाचित
राऊतांच्या बंगल्याच्या बाहेर आल्यानंतर मेन रोडवर कॉर्नरला एक अण्णा आहे जो इडली वडा सांबार विकतो. त्याच्याकडे किमान भरपेट इडली वडा सांबार खाऊ शकतील त्या 100 रुपयात. त्यामुळं भाजीपाला नाही तर इडली वडा तरी मिळेल. पण तरीही 100 रुपये कुठेतरी कमी वाटत नाहीत का हो?